श्रोते हो नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे रंग. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. कवी सुरेश भट यांच्या कवितेतल्या या ओळी. या ओळीतून मनातील भावना, विचार यांचं द्वंद्व प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसतं. अगदीच रंगाचा विचार केला तर डोळ्यांना दिसणारे निसर्गाने मुक्त छंदपणे उधळलेले हे रंग कायमच आपल्याला साथ घालत असतात. आता हेच बघा ना, नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान येऊन सारा आसमंत उजळून टाकत असते आणि एका पाठोपाठ एक मग प्रत्येक जण आपली हजेरी लावतो. सूर्य कुठून तरी अलगद डोकावतो आणि त्याचा तो तांबडा पिवळा रंग, मध्येच पावसाच्या अशा सरी येऊन जातात. वारा हळूवार कुठून तरी येऊन असा आपला डोकावतो आणि पानांची ती सळसळ आपल्याला जाणवते. सगळंच अगदी स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागतं. ओल्या मातीचा तो लाल तांबडा करडा रंग, ती हिरवीगार पानं, ही निरनिराळ्या रंगाची फुलं, पक्षी, हे सगळेच आपल्याला खूप आकर्षित करत असतात ना. काचेसारखा चकाकणारा तो दवबिंदू देखील बरेचदा आपली नजर त्यावर स्थिरावून घेत असतो. आणि पाण्याला काय रंग असतो असं म्हणताना फेसाळलेले डोंगरदराच्या कपारीतून वाहणारे ते पाणी आणि धबधबा बघितला तर पांढरा शुभ्र रंग त्यातून बाहेर पडताना आपल्याला दिसतो. श्रोते, अगदीच वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं ना तर प्रकाश किरणातून विविध रंग परावर्तित होत असतात असा नियम आहे. तर श्रोते हो, असा हा सुंदर आणि आनंद देणारा निसर्ग आपल्या अवतीभोवती जेव्हा असतो ना, आणि याचं वर्णन जेव्हा कवी करतात तेव्हा कवीच्या वर्णनातून म्हणा किंवा चित्रकाराने रेखाटलेल्या या चित्रातून यात त्यांच्या मानसिक आणि भावनिक गोष्टींचा अंतर्भाव असतो. त्यामुळे निसर्गाचं हे वर्णन ऐकताना, वाचताना आपल्याला कुठेतरी मनाला असं स्पर्श करत असतात, आनंद आणि समाधान देत असतात. आणि श्रोते हो, कलेच्या या क्षेत्रात रंग हे केवळ सजावटीचं माध्यम मग उरत नाही, भावनांची भाषा म्हणून ते व्यक्त होत असतं. आता हेच बघा ना, प्रत्येक रंगाचं आपलंच एक वेगळं वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे. डोळे उघडल्यानंतर उघड्या डोळ्यांनी दिसणारे निरनिराळे रंग आणि पापणी मिटल्यानंतर होणारा तो काळोख, याला एक वेगळाच रंग असतो. किंबहुना काही वेळ पापणी मिटून शांत बसल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्यालाच आपली एक नवी ओळख त्यातून मिळत असते. तर श्रोते असो, आपल्या रोजच्या व्यावहारिक गोष्टींकडे आता आपण वळूयात. एखाद्या रंगाची ओढ लागली की आपलं मन कसं त्याच दिशेकडे धावत सुटतं. मेरावाला ब्लू, मेरावाला पिंक, मेरावाला येलो, असं काय काय आपली मागणी मग सुरू असते. लहानपणी खेळलेला तो खेळ पिंकी पिंकी व्हॉट कलर डू यू वॉन्ट विच कलर, असं म्हणलं की जेव्हा त्या रंगाची मागणी होते ना, त्या रंगाच्या शोधाकरिता सगळे धावायला लागतात, पळायला लागतात आणि तो रंग सापडल्यानंतर तो रंग सापडल्याचा आनंदही खूप सगळे मिळून सेलिब्रेट करत असतात. याशिवाय घराला कुठला रंग लावायचा याकरिता जेव्हा विचार सुरू होतो तेव्हा पेंट करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला उभं राहून शेड, टिंट्स, पेंटिंगचे प्रकार, मिश्रणातून तयार झालेले रंग, या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. आणि अगदीच साडीच्या दुकानात खरेदीला गेलेली स्त्री विशिष्ट प्रकारचा रंग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिचे डोळे त्या रंगाच्या शोधात असतात आणि त्यामुळे ती अख्खं दुकान पालतं घालते आणि मिळाल्यानंतर शेवटी म्हणते की सुरुवातीला दाखवलेला तो रंगच बरा होता ना. आणि मग हातात असलेल्या त्या साडीकडे बघून देखील तिचं मन भरत नाही. असो, तर श्रोते हो, सांगायचं तात्पर्य आहे की ही रंगाची दुनिया अफाट आहे. यात प्रत्येकजण अगदी हरखून जातो. चित्रपटातील नायिकासुद्धा या रंगाला वेगवेगळ्या पद्धतीने याचं वैशिष्ट्य ती सांगत असते आणि उलगडून दाखवते. लाल, नीला, पिला, हरा, नारंगी असं वगैरे काही काही ती बोलून त्याचं वर्णन करत असते. अगदीच पांढऱ्या रंगाला हा रंग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या पांढऱ्या रंगाचं वर्णन देखील एका नायिकेने खूप सुंदर केलेलं आहे. झरनेवाला सफेद, दूधवाला सफेद, कागजवाला सफेद, बर्फवाला सफेद या फूलवाला सफेद. आणि हंसवाला सफेद जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला तो सुंदर हंस पक्षी आपल्या डोळ्यापुढे येतो
आणि तेव्हा निरनिळ्या रंगीबेरंगी पक्ष्यांमध्ये तो पक्षी आपल्याला जास्त उठून दिसतो आणि त्याचा तो पांढरा रंग हा इतका उठावदार असतो की त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं शांत आणि सुंदर वाटतं. तर श्रोते, मुळातच हा रंग प्रत्येक रंगात मिसळल्यावर एक वेगळ्या प्रकारच्या छटा तर निर्माण करतोच, याशिवाय गडद रंगाला सौम्य करण्याचं काम हा पांढरा रंग करत असतो. आता हेच बघा ना, लाल रंगात मिसळला की शांत असा सुंदरसा गुलाबी रंग तयार होतो. निळ्या रंगात मिसळला की निळा रंग, अस्मानी, ज्याला आपण आकाशी रंग म्हणतो. आणि हाच तर तो रंग आहे ज्यामध्ये मेरावाला ब्लू, मेरावाला पिंक, मेरावाला येलो अशा रंगाची मागणी होत असते. तर श्रोतेहो, अशी ही रंगाची दुनिया. पण बरेचदा आपला स्वभाव आणि आपलं मन डोकावत असतं. पण श्रोतेहो, कधी कधी अचानक पुसटचा स्वर देखील ऐकू येतो. आता ग बया, बाईला काय आवड निवड असते वय. आणि अशा वेळेस शिक्षणाचे सुंदर रंग भरण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी फार पूर्वीच करून ठेवलं आहे हे लक्षात येतं. आणि आजची स्त्री त्यामुळे घडते आहे आणि घडली आहे असं जेव्हा आपण म्हणतो, परंतु हे ऐकल्यानंतर आजही काही काही ठिकाणी ते पोहोचणं बाकी राहिलं आहे हे लक्षात येतं. तर श्रोते, भेटूयात. मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. भेटूयात वेगवेगळ्या नवनवीन विषयांसोबत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.